तुमचा पण पाक बिघडतो का? तुमचे पण लाडू जास्त गोड रव्याचे होतात का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या मी व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण जास्त करून गृहिणींचा हाच प्रॉब्लेम आहे की लाडू हे जास्त गोड होतात किंवा त्याचा पाक हा बिघडतो. या रवा लाडूला ना पाकच हा महत्त्वाचा आहे. पाक जर बिघडला तर लाडू हे अजिबात चांगले लागत नाहीत. रव्याच्या लाडूसाठी इथे आपल्याला हा चिरोटी रवा लागणार आहे, साखर लागणार आहे आणि विलायची पावडर लागणार आहे. विलायची पावडर ही महत्त्वाची आहे, त्यामुळे ना या लाडूला खूप अशी छान अशी टेस्ट येते. फक्त विलायची पावडरच आपल्याला इथे टाकायची आहे. खूप कमी सामान आणि खूप साधी सिंपल ही रेसिपी आहे. आता मी तुम्हाला दाखवते किती आपल्याला रवा घ्यायचा आहे. आपल्याला 2.5 कप रवा घ्यायचा आहे. हा 1 कप, हा दुसरा कप आणि हा अर्धा कप इथे मी घेते. 2.5 कप हे आपण माप घ्यायचं आहे. तुम्ही कोणतेही एक वाटी सेट करू शकता आणि घेऊ शकता. सुरुवातीला ना आपल्याला तूप हे घालायचं नाही, बिन तूप घालताच आपल्याला रवा हा छान असा भाजून घ्यायचा आहे. अर्धा कप मी तूप घेतलेलं आहे. आता हे तूप आपल्याला एकदम न घालताच थोडं थोडं घालून घ्यायचं आहे. याने काय होतं, रवा हा छान असा फुलला जातो. इथे रवा भाजताना कुठेही गॅसची फ्लेम ही हाय करायची नाही आहे. गॅसची फ्लेम फास्ट केली ना रवा हा वरून काळा होतो आणि अजिबात तो करपलेला रवा हा चांगला लागत नाही खायला किंवा त्याचे लाडू हे चांगले होत नाही. छान असा आपला अर्धा तास आपण याला छान असं भाजून घेतलं आहे. रवा छान असा लालसर होईपर्यंत भाजला गेलेला आहे. आता आपण पाक बनवून घेऊया. यासाठी ना मी 2.5 कप रव्यासाठी 1 कप मी साखर घेतलेली आहे आणि ती साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे. इथ्यात आपल्याला साखर वितळेपर्यंत गॅसची फ्लेम ही फास्ट करायची आहे. आपली साखर विरघळलेली आहे. आता आपल्याला ना 1 चमचा हे तूप घालायचं आहे. तुपाने काय होतं, छान असं पाकाला चकाकी येते, लाडूही छान होतात. हा पाक उकळला ना आपल्याला यामध्ये विलायची पावडर 2 टेबलस्पून इथे मी घातलेली आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे अधूनमधून पाक हा होतोय का. गॅसची फ्लेम ही बारीकच आपल्याला ठेवायची आहे. इथे आपल्याला चिकट म्हणजेच एकतरी पाक करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता पाक हा होत आलेला आहे. आता हा छान असायला तार सुटली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आता आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करून आहे ना गरम पाकात आहे ना हा भाजलेला रवा घालून घ्यायचा आहे आणि एक आहे ना 5 ते 10 मिनिटासाठी ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आपण इथे मी तुम्हाला एक टिप सांगते. आपण कमी पाक केल्यामुळे ना रव्याने हे पटकन असा पाक हा शोषून घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे मिश्रण आहे ना हे लवकर असं ड्राय होतं. म्हणून कोमट झालं की लगेच आपल्याला 5 ते 10 मिनिटात आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत. इथ्यात आपण लाडू वळायला घेऊया. छान असा हाताला तूप लागत आहे. सर्व प्रमाणे बरोबर झालेलं आहे. लाडू हे मऊ झालेले आहेत, तोंडात टाकताच विरघळणारे झालेले आहेत. छान असे कमी साखरेमध्ये मस्त असे लाडू हे बनवून तयार होतात. इथे पाक चुकायचा प्रश्न नाही किंवा साखर जास्त व्हायचा प्रश्न नाही आहे. असे आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत. आता हे सर्व करून दाखवते. या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन गोड रेसिपीमध्ये. तोपर्यंत हॅप्पी दिवाळी.